मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीत LPG गॅस टँकरला अपघात झाला। हातकंबा गावाजवळ पुलावरून टँकर खाली कोसळला। हा टँकर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हातकंबा गावातल्या वाणीपेठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। गेल्या 8 ते 9 तासांपासून महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। छोट्या वाहनांसाठी बावनदी पाली मार्गे वाहतूक वळवण्यात आली, मात्र मोठी आणि अवजड वाहनं रांगेतच आहेत। मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्यात। टँकर सरळ करण्याचं काम सुरू आहे आणि परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक गेल्या 8 ते 9 तासांपासून पूर्णतः ठप्प आहे, कारण LPG गॅसचा सिलेंडर उलटलाय। 18 मेट्रिक टन LPGचा गॅस टँकर जो आहे प्रायव्हेट कंपनीचा तो पलटीहून खाली पुलाच्या खाली पडलेला आहे। त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज होत होता। तर MIDCची टीम, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल यांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळून जी MIDCची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेला आहे। गावातल्या लोकांना इथून हलवलं गेलेलं आहे, कारण गॅस टँकर जो आहे तो डेंजरस आहे। ब्लास्ट झाल्यानंतर गावकऱ्यांच्या जीवाला धोका असू शकतो, त्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।